गुणरयणभूषणोदयं केवळ सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की केवळ परमपूज्य चारक चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की केवळ प्रातस्मरणी गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की केवळ परमपूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की केवळ परमपूज्य मुंगरीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की नमस्कार. लेशा मार्गण आहे गोवळ सर्जीवकांड. त्या लेशा मार्गणीमध्ये स्पर्शनाधिकार चालू आहे. त्या स्पर्शनाधिकारामध्ये अशुभलेशाचं स्पर्शन सांगितलं, त्यानंतर तेजोलेशामध्ये स्पर्शन सांगितलं. तर त्या तेजोलेशामध्ये स्वस्थान स्पर्शन लोकाचा असंख्यातावा भाग सांगितलेला आहे. तर लोकाचा असंख्यातावा भाग म्हणजे किती येतो हे प्रमाण या ठिकाणी काढतात. तिरक लोकांच्या अपेक्षेत तो संख्यात्व भाग आहे आणि लोकांच्या अपेक्षेनं असंख्यात्व भाग आहे. तर ते काढण्यासाठी या ठिकाणी मध्य लोकामध्ये जे एक राजू तिरेक प्रतर म्हणजे जे क्षेत्रेत राजू प्रतर त्यामध्ये तिरेंची जीवा आहेत. मग त्यामध्ये पण जलचर समुद्र जे आहेत त्यामध्ये 3 जलचर सहित समुद्र आहेत. बाकी सगळे समुद्रामध्ये जलचर जीव नाही, जलचर रहित आहे. मग त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते काढून पहिल्यांदा ते काढतायत. कशाचं काढायला लागलं पण क्षेत्रफळ जलचर रहित समुद्रांचं क्षेत्रफळ काढतात. म्हणजे तिऱ्यांच्या जीवांचं स्वस्तात नाहीच ना, ते स्वस्तान क्षेत्र येणारच नाही. तिथं पण तिऱ्यांचे आहेतच की जगने भोगभूमी कुभोगभूमी सगळेमध्ये ते जे आहेत ते जलचर जीव आहेत. तिथे जलचर सहित जीव आहेत तेच घ्यायचं नाही. जलचर रहित जे पूर्ण एक राजू मध्ये जिथे तिऱ्यांचे जीव नाहीत असं क्षेत्रफळ काढायचं आणि मग ते राज्यतंत्र मधून वजा करायचं. वजा केल्यानंतर जे क्षेत्र एक राहील तेवढंच स्पर्शन येणार. हा कोणी कुठं भूतकाळामध्ये कुठं ना कुठं उत्पन्न झाले तेच नाही सगळ्याच्यामध्ये. म्हणून परंतु त्या समुद्रामध्ये कोण उत्पन्न होणारच नाही तिऱ्यांचे प्राणी कुठल्या 3 समुद्र सोडून बाकीच्या समुद्रामध्ये. मग ते कधी स्वस्तान क्षेत्र येणारच नाही ना. भूतकाळामध्ये किती अनंत काळ गेला तरी सुद्धा ते मधले समुद्र जे आहे ते स्वस्तान क्षेत्र येणारच नाही. तिथे स्वस्तान स्पर्शन होणारच नाही. पूर्णच एक राजूचे जे मध्ये लोक आहेत तर त्यामध्ये तेजोलेशावाले जीव आहेत त्यांचं स्वस्तान स्पर्शन जास्त येणार. बाकी सौधर्मत्विक ह्याच्यामध्ये तो पण लोकांचा संख्यात्व भागच येणार. तर इथलं ते स्पर्शन काढतात तेजोलेशाचं स्वस्तान स्पर्शन किती झाले आहे. तर पूर्ण एक राज्यामध्ये आहेत का तिऱ्यांचे जीव कधी उत्पन्न होणार का? कुठं भोगभूमी द्वीपामध्ये जगने भोगभूमी आहे, कुभोगभूमी नाही. जगने भोगभूमी आहे म्हणून ते घेतलं की ते घ्यायचं ते तर स्पर्शन होणार. बाकीच्या द्वीपामध्ये ते त्यांचेच आहेत की. तुम्हाला काय एवढी शंका मला लागलेली आहे? हे म्हणजे कोणती घ्यायची एक इंद्रियापासून समुद्र अशा असंख्याधिक समुद्र कशामध्ये त्या एक राज्यामध्ये आहेत. मग सगळीकडे त्यांचे जे कुठं असे उत्पन्न होतात. मग सगळीकडे स्पर्शन झाले राहिलं नाही शिल्लक. मग तो कुठं झालं नाही स्पर्शन की ज्या समुद्रामध्ये ते त्यांचे जे उत्पन्नच होत नाहीत मग ते होईल का स्पर्शन त्यांचं. मग ते क्षेत्रफळ काढायचं आणि ते वजा करायचं. त्या क्षेत्रफळातून वजा करायचं ते त्या समुद्रामध्ये तिऱ्यांचे जीव कधीच उत्पन्न होणार नाही. फक्त जलचर रहित जे समुद्र आहेत जलचर जीव जिथं नाहीत असे समुद्र आहेत. 3 समुद्रामध्ये आहे म्हणजे ते स्वस्तान स्पर्शन होणार.
तीन समुद्राचं जे क्षेत्रफळ आहे तिथं आहेत तिऱ्यांचे जीव. स्वयंभूरमण समुद्र आणि मधले पहिले दोन समुद्र, त्याचा वजा करायचं नाही. त्याच्या पुढचं पुष्कर समुद्रापासून ते स्वयंभूरमणच्या इकडचं दोन समुद्र आहे, त्याचं पण नाव काय? स्वयंभूरमण समुद्राच्या इकडचे ते इकडचे 16 नाव आणि तिकडचे 16 नावं सांगितले होते ना त्याच्यामध्ये पद्धतीमध्ये. तर काय सांगितलं, तर ते काढणं चालू आहे. काय काढणं चालू आहे ते लक्षात यायला पाहिजे. जिथं तिऱ्यांचे जीव नाहीत अशा समुद्रांचं क्षेत्रफळ आपण काढतो. तेजोलेशावाले जीव जेथे नाही. हा, तेजोलेशावाले नाही, कुठल्याच लेशावाले नाही तिथं. तिऱ्यांचे जीव नाही तर तिथं म्हणजे एकेंद्रिय आहेत ते अशुलेशावाले. एकेंद्रिय सगळीकडेच आहेत की लोकांमध्ये, पूर्ण लोकांमध्येच आहे. तिथं तेजोलेशावाले जीव म्हणजे सौदी पंचेंद्रिय असणार ना. तेजोलेशा कुणाला असते? सौदी पंचेंद्रिय पर्याप्त जीवनाचं असते. तर सौदी पंचेंद्रिय पर्याप्त जीव जिथं नाही असे स्थान कोणतं आहे? तर त्या जलचर समुद्र आहेत तिथं नाहीत जीव, तिऱ्यांचे जीव. म्हणून त्याचं क्षेत्रफळ काढायचं आणि ते पूर्ण एक राजू मधून वजा करायचं. म्हणून मग ते काढत असताना कसं काढलं, तर प्रत्येक समुद्रामध्ये जम्बूद्वीप प्रमाण खंड किती होतात आणि लवण समुद्र प्रमाण किती होतात. लवण समुद्र प्रमाण एवढ्यासाठी काढले की पुन्हा त्याचं थोडं झालं ना, छोटं झालं. जम्बूद्वीपाची प्रमाण संख्या ते समान येत नाही, म्हणून हे समान करण्यासाठी पुन्हा ते तसं केलं. मग ती एक लवण समुद्रामध्ये पुढं त्याच्या 16 पट होत गेल्या. नाही, इथं 2 घ्यायचे ना लवण समुद्रामध्ये, 2 येणार आणि ते ऋण मिसळल्यावर 2 येणार. तसंच ऋण नसताना एक होतं, एक ऋण मिसळल्यावर 2 होणार. मग 2 गुणिले 16 गुणिले 16, पुन्हा 2 गुणिले 16 गुणिले 16, असं कुठंपर्यंत जायचं? स्वयंभूरमण समुद्रापर्यंत जायचं. असे 16 पट त्याचं काय आलं? धन आलं. आणि त्याच्यामध्ये जे ऋण मिसळलं ते किती आहे? 4 पट आहे. 1 नंतर 1 गुणिले 4, पुन्हा 1 गुणिले 4 गुणिले 4, असं 1 गुणिले 4 गुणिले 4, असं त्याचं ऋण आहे. मग ह्या धनांची बेरीज करायची आणि त्याच्यातून ह्या ऋणांची बेरीज करून वजा करायचं. मग त्यासाठी आता आपल्याला काय माहित पाहिजे की हे किती आहे? गच्छ किती आहे? समुद्रांची संख्या किती आहे? तर काल आपण काढली होती ती संख्या. एका राजाचे जेवढे अर्धच्छेद आहे त्याच्यातून 1 लाख योजनाचे अर्धच्छेद, 1 योजनाचे अर्धच्छेद आणि 1 अंगुलाचे अर्धच्छेद आणि 1 मेरू पर्वताचे अर्धच्छेद वजा करायचे. जेवढे शिल्लक राहिले तेवढे द्वीप समुद्रांची संख्या आहे. आणि त्याचं पण कारण सांगितलं होतं सरकारने की तेवढ्या प्रत्येक द्वीप समुद्रामध्ये 1 अर्धच्छेद पडत गेला. 1 लाख योजनापर्यंत येईपर्यंत प्रत्येक 1 द्वीप समुद्र तिथं सिद्ध झाला. 1 लाख योजन झाल्यानंतर मग द्वीप समुद्र नाही त्याच्यापेक्षा जास्त. मग त्याच्या पुढचे जे अर्धच्छेद आले ते वजा केले राजूच्या अर्धच्छेदातून. तर ती राहिलेली संख्या द्वीप समुद्रांची आहे. मग इथं फक्त समुद्रांचं काढायचं आपल्याला क्षेत्रफळ. म्हणून गच्छ किती येणार? त्या द्वीप समुद्रांच्या संख्येच्या अर्ध. म्हणजे आपण काल काढलं होतं बी म्हणा किंवा छेद म्हणा चालते. बी म्हणजे वेधन राशी, जगस्रंची वेधन राशी येते. अर्धछेद गुणिले पल्ल्याचे अर्धछेद गुणिले पल्ल्याचे अर्धछेद गुणिले 3, हे जगस्रणीचे अर्धछेद झाले. 3 कमी केले हे राजूचे अर्धछेद. आणि ह्याच्यातून वजा करण्यासाठी 1/3 साधिक 1/3 वजा केले तर हे द्वीप समुद्रांची संख्या झाली. राजूचे अर्धछेद त्याच्यातून विरलन राशीतून 1/3 वजा केले काही अधिक तर द्वीप समुद्रांची संख्या झाली. आणि आपल्याला इथं समुद्र फक्त घ्यायचे म्हणून 2ने भागलं. हे गच्छाचं प्रमाण झालं. म्हणजे एवढ्या वेळेला हा 16चा गुणकार येणार. 2 ला तेवढ्या 16 पट होत जाणार. मग इथं ह्याची बेरीज कशी करायची तर त्याच्यासाठी आचार्याने सूत्र दिले आपल्याला. ते सूत्र काय वेगवेगळे वेगवेगळे देतात सूत्र.
इथं जे आहे ते गुणकारूप संख्या आहे, त्याला जोडण्याचं सूत्र सांगतात. पदमेत्ते गुणयारे अन्नोन्नम गुण्य रू परिहीने ऋण गुणेन ही मुहेन गुणयम्य गुणगुण्य. पदमेत्ते गुणयारे, जेवढे पद आहेत म्हणजे जेवढं गच्छ आहे तेवढ्या वेळेला गुणकार ठेवायचा आणि त्याचा परस्पर गुणाकार करायचा. जे प्रमाण येईल त्याच्यातून काय करायचं, एक कमी करायचं. म्हणजे गच्छ प्रमाण काय ठेवायचे, गुणकार. असे आहे ना, पदमेत्ते गुणयारे, जेवढं पद आहे तेवढ्या वेळेला गुणकार ठेवायचा आणि तो परस्पर गुणाकार करायचा. म्हणजे गच्छाचा घात गुणकारानं. इथं गुणकार किती आहे, 16 आहे आणि गच्छ किती आहे, एवढा आहे. म्हणजे एवढ्या वेळेला आपण 16 ठेवून गुणकार केला, जे परस्पर गुणाकार केला तर जी संख्या येते त्याच्यातून काय करायचं, -1 भागिले गुणकार -1 ऋण गुणेन ही, एक कमी गुणकारानं भागलं आणि मुहेन गुण्यम्य, मुखानं गुणायचं या संख्येला. पद वेगळं आहे, पद हे आहे ना गच्छ, एकूण समुद्रांची संख्या. गुणकाराचं जे प्रमाण आहे ते तेवढ्या वेळ ठेवायचं. किती वेळ ठेवायचं, आता जसं आपल्याला 3 चा गुणकार आहे समजा, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले, याच्या किती संख्या येते, हे जे एकूण किती प्रमाण येते हे काढायचं असेल तर काय करणार आपण, पद 5 आहे आणि गुणकार 3 आहे. नाही आता हे असं नव्हे, हे पुस्तक खायचं 1 + 3 + 9 + 27 + 21, हे तिप्पट संख्या त्यांची बेरीज करायची. किती येते बेरीज, त्याच्यासाठी हे सूत्र आहे. कुठली पण गुणकारूप संख्या आहे त्यांची बेरीज कशी करायची. तर इथं हे 5 संख्या आहेत, ह्याला म्हणायचं पद आणि गुणकार किती, 3 आहे. मग 5 वेळेला 3 चा गुणकार ठेवायचा, पद आणि त्याचा घात गुणकार. गच्छ म्हणा पद म्हणा एकच, दोन्हीचा अर्थ, गच्छ आणि पद दोन्ही एकच अर्थ. गच्छाला दुसरे नाव पद, आयाम वगैरे येते. मग तेवढ्या वेळेला काय करायचं, गुणकाराची परस्पर गुणाकार करून गुणकार करायचा. गुणाकार तेवढ्या वेळा ठेवून परस्पर गुणायचं त्याला आणि जी संख्या येते त्याच्यातून 1 वजा करायचं. आता 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, त्रिक 243. ह्याच्यातून -1 केला आपण तर किती येणार, 242. आणि त्याला गुणकार -1 न भागायचंय, दोन्ही भागायचं आणि मुखाने, मुख किती आहे, एकच आहे, 1 ने गुणायचंय म्हणजे 121 आले. आता त्यांची बेरीज बघा, 121 येते की नाही, 1 आणि 7 8. ह्याचा आवाज बरोबर येतोय काय बघा, इथे ठेवू का, 1 आणि 7 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 20 आणि 1 21, ह्याचा 2, 8 आणि 2 10, 2 12. ते कुठली पण गुणकारूप संख्या असेल तर त्याची बेरीज करण्याचे हे सूत्र आहे. आता ह्याच्यापेक्षा पण दुसरं सूत्र सोपं आहे. तर हे सूत्र का घेतलं, इथं असंख्य संख्यांचा परस्पर गुणाकार करायचा आहे ना, आणि ती जी राशी येणार आहे ती बरोबर राजू किंवा जगश्रेणी वगैरे येते बरोबर. त्याच्यासाठी हे सूत्र घेतलं. याच्यासाठी दुसरं पण सूत्र आहे ना, अंतगणम गुणगुणियम आदिविहीनम ऋण उत्तर भजियम. हे सोपं आहे सगळ्यात. अंतधनाला गुणकाराने गुणायचं, अंतधनम गुणगुणियम, पहिला आधी संख्या वजा करायची आणि 1 कमी गुणकाराला भागायचं. 81 गुणिले 81 वजा आणि गुणकार 3 -1, 3 -1 म्हणजे 81 त्रिक 243 वजा 1 म्हणजे 242
आणि 2 जे 120. हे सूत्र याच्यापेक्षा सोपं आहे ना. परंतु इथं काय ह्याच्यामध्ये काढायचं फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्यासाठी ते दिलेलं आहे ना सूत्र म्हणजे गणित करण्यासाठी. सूत्र एकदा अजून जेवढं पद म्हणजे जेवढं गच्छ आहे तेवढ्या वेळेला सूत्रेच पाहिजे. हे सूत्र हो, गाथा आहे की नोट्स. तुम्ही नोट्स घेऊन बसत जावा. सगळं आहे मी जे सांगतो ना तेच आपण ते सगळं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला 5 नंबर सांगते 45 आहे. नोट्स काढले तर तेवढ्यासाठी तुम्हाला लिहायला लागू नये म्हणून. तिथं नुसतं फक्त समजून घ्यायचं मग घरापासून काढायचं. हा पदमेते गुणयारे अम्नोन गुणीय रुव परिहीने रुण गुणीन हिये मोहेन गुण्यम्य गुणगुणी. आता तू दुसरे जे सूत्र सांगितलं ते दुसरं सूत्र नेहमी येते ते इथं नाही लिहिलं ते. अंतधनम गुणगुणियम आदी पुष्कळ ठिकाणी आले ते. आपल्या ह्याच्यामध्ये वगैरे आले ते आदकरणाचे गणित किंवा जे वगैरे गणित आहे ना त्याच्यात पण आले कुठं प्रकार लक्षात नाही मला. तुम्हाला लिहून देते नंतर पैसे. तर आता इथं हे सूत्र मिळालं आपल्याला. मग आता इथं गच्छ काय आहे. हा गच्छ आहे जे राजूचे अर्धच्छेद. थोडक्यात तुम्हाला राजूच्या अर्धच्छेदाचा अर्ध. गच्छाचं प्रमाण काय आहे राजूच्या अर्धच्छेदाचा अर्ध. आणि तेवढ्या वेळेला काय करायचं गुणकार किती आहे 16. 16 पट संख्या आहे ना आपली. पहिली संख्या धनसंख्यांची बेरीज करायची आपल्याला. मग 16 पट संख्या येते 2 32 त्याच्यापेक्षा 16 पट 512 8192 वगैरे अशी 16 पट संख्या आहे. मग हे पद किती आहे राजूच्या अर्धच्छेदाचा अर्धा आणि तेवढ्या वेळेला 16चा गुणकार ठेवायचा. मग किती उत्तर येणार तर त्याचा फॉर्म्युला आहे ना. कुठल्या पण संख्याचे जेवढे अर्धच्छेद आहेत तेवढ्या वेळेला आपण 2 संख्या ठेवली तर काय येते मूळ संख्या येते. ती संख्या येते. तेवढ्याच वेळेला त्याचा वर्ग ठेवला आपण 2चा. आता राजूचा अर्धच्छेद आहे तेवढ्या वेळेला 4 ठेवले समजा तर काय येणार राजूचा वर्ग येणार. आता आपल्याला राजूच्या अर्धच्छेदाच्या अर्ध प्रमाण वेळा 16 ठेवायचे. मग त्याचं पण उत्तर राजूचा वर्ग येणार. कारण तर राजूच्या अर्धच्छेद प्रमाण वेळेला आपण 4 ठेवले तर राजूचा वर्ग येतो आणि त्याच्या अर्ध्या प्रमाण वेळेला त्याचा वर्ग ठेवला कुठल्या पण संख्येचा तर पण त्याचा वर्गच येतो. जसं उदाहरणार्थ आता बघा आपण 2 संख्या 8 वेळा ठेवली तर याचं जे उत्तर येणार तर ह्याचा वर्ग आपण ह्याच्या अर्ध्या वेळा ठेवायचा. ह्याचा अर्ध्या वेळा ह्याचा वर्ग ठेवायचा. 4 वेळा ठेवली तर उत्तर एकच येणार. तसं आपण राजूच्या अर्धच्छेदाच्या अर्ध प्रमाण वेळेला आपण काय ठेवलं 4 ठेवलं. राजू के अर्धच्छेद प्रमाण बार 4 रखा. राजू के अर्धच्छेद प्रमाण के आधे बार 16 रखा. सेम राजू का वर्ग आहे. राजूचे जेवढे अर्धच्छेद आहेत तेवढ्या वेळा आपण 4 ठेवला तर काय तो राजूचा वर्ग येतो. आता त्याच्या अर्ध प्रमाण वेळेला 16 ठेवले त्याच्या अर्धा वर्ग ठेवला तरी पण राजूचा वर्गच येणार. बरोबर आहे. तर इथं काय येणार मग हे आपण राजूच्या अर्धच्छेदाच्या अर्ध वेळेला 16 ठेवले तर काय आलं राजूचा वर्ग आला. किती सोपं गणित झालं बघा. असंख्यात 16 गुणकाराची आपण बेरीज केली म्हणजे एवढं किती आलं उत्तर ते निघालं त्याच्यातनं. राजूचा वर्ग म्हणजे काय घेणार नाही जगत प्रतराचं राजूचा वर्ग म्हणजे राजू प्रतर येणार ना. जगत प्रतराला 49 ने भागायचं. जगत प्रतर तिथं त्याने असं केले 7 आणि 7 49 किंवा 7 असं पुस्तकामध्ये त्याने शास्त्रामध्ये असं लिहिले. जगश्रेणी म्हणजे असं राजू गुणिले राजू त्यानं जगत प्रतर आणि हे 7 तसंच ठेवले. राजूचा वर्ग आला
1 मिनिटात सगळी बेरीज झाली. म्हणजे त्याच्याने सगळं किती डोकं आहे बघा बरोबर. आता मग काय म्हणणार पुढचा आता संख्या काय करायचं, त्याच्यातून 1 वजा करायचंय, त्याच्यातून 1 वजा. त्याच्या डोक्यावर लिहितात, त्याच्यामध्ये असं लिहितात, एक वजा असं लिहितात, 1 वजा. त्याच्यानंतर गुणकार वजा 1 करायचा आहे. गुणकार कितीचा आहे? 16चा आहे. त्याच्यातून 1 वजा केलं तर किती येणार? 15 येणार. आणि मुखानं गुणायचं आहे. आता इथं मुख काय घ्यायचं आपल्याला? हा, आता इथं लवण समुद्रापासून घ्यायच्यापर्यंत आपल्याला 3 समुद्र वजा करायचे. पुष्कर समुद्र जो आहे तो मुख घ्यायचा. तर पुष्कर समुद्रापासून ते शेवटच्या समुद्रापर्यंत आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यामुळे पुष्कर समुद्राचं जे प्रमाण आहे ते मुख घ्यायचं. लवण समुद्राचे 2 होते. पुढचं कालोदरी समुद्राचे 2 गुणिले 16 आहे. पुष्कर समुद्राचे 2 गुणिले 16 गुणिले 16 आहे. म्हणजे 2 गुणिले 16 गुणिले 16 हे मुख. तर हे आपल्याला 16 ठेवून किती बेरीज आहे ती, हे काय निघाले? हे खंड निघाले फक्त. आता ह्याच्यामधलं लवण समुद्र प्रमाण खंड निघाले, एवढे खंड झाले. तेवढे ते खंडांची संख्या होती. 16 पट खंड होत गेले होते. आणि आता ह्याला काय करायचं? लवण समुद्र प्रमाण खंड आहे. आता ह्याला जम्बूद्वीप प्रमाण खंड करायचे. तर काय करायचं? 24 ने गुणायचं. लवण समुद्र प्रमाण करायसाठी 24 ने भागलं. आता जम्बूद्वीप प्रमाण करण्यासाठी 24 ने गुणणार. म्हणजे 1 लवण समुद्र बरोबर 24 जम्बूद्वीप. 1 लवण समुद्र बरोबर 24 जम्बूद्वीप. म्हणून ते 24 ने गुणायचं त्याला. तर हे काय झाले? सगळे खंड जम्बूद्वीप प्रमाण झाले. आणि जम्बूद्वीपाचं क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला. जम्बूद्वीपाचं क्षेत्रफळ काढलं किती आहे ते? तर म्हणजे ते जम्बूद्वीपाचा व्यास 1 लाख योजन. त्याला त्याची परिधी काढायची, तिप्पटपेक्षा थोडी अधिक येते. आणि त्याला व्यासाच्या 4थ्या भागाने गुणायचं. म्हणजे किती येते ते? 790 करोड 56,94,150 एवढं जम्बूद्वीपाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे ते. म्हणजे काय करायचं? जम्बूद्वीपाच्या क्षेत्रफळाने गुणायचं. 569 एवढं हे जम्बूद्वीपाचं क्षेत्रफळ आहे. त्यांना काय केलं? गुणलं. म्हणजे काय निघालं हे? हा, योजनामध्ये निघालं. सगळ्यात जेवढं ते जलचररहित समुद्र आहेत त्यांचं क्षेत्र योजनामध्ये निघालं. कारण हे योजनामध्ये आहे ना, 790 करोड 569 आणि 4150 हे आहे. हे क्षेत्रफळ योजनामध्ये आहे. मग आता आपल्याला अंगुलामध्ये त्याचं रूपांतर करायचंय. मग अंगुलामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायचं? म्हणजे पूर्ण समुद्राचं क्षेत्रफळ योजनामध्ये आलं इथं, परंतु हे प्रमाण अंगुलामध्ये काढायचं, कारण ते सूच्यंगुलाच्या गुणायचं आहे ना. मग हे अंगुलामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायचं? अंगुलातनं गुणायचं. एका योजनामध्ये किती अंगुल होतात? 7,68,000 अंगुल होतात. एका योजनामध्ये अंगुल किती होतात? 7,68,000 अंगुल होतात. मग ही संख्या कशी आहे? वर्गरूप आहे. ही सगळी संख्या कशी आहे? क्षेत्रफळ काढलेलं आहे ना, ती वर्गरूपच संख्या असते. मग वर्गरूप संख्येला गुणायचं असेल तर त्याचा पण वर्गच करायचा. एक राजू परत आहे, त्याला कशाला आपण गुणू? त्याचा पण काय करणार? आपण वर्गच करणार. म्हणून आता ह्याला काय करायचं? त्याच्या पुढं जागा नाही आपल्याला, इथंच लिहिते मग आता. 7 लाख याच्या पुढे कोणी करायचे? 7,68,000 गुणिले 7,68,000. हे अंगुल आहे. हे अंगुल आणि हे अंगुल. 7,68,000 अंगुल. अंगुलाचा गुणाकार केला तर काय होतंय? प्रतरांगुल. म्हणजे प्रतरांगुलाचं चिन्ह दिलंय 4. 4 हे 4 संख्या नाही घ्यायची, अंगुल घ्यायचं, प्रतरांगुल घ्यायचं. 7,68,000 गुणिले 7,68,000 एवढे प्रतरांगुल होणार.
आता काय करायचं ह्याच्यामध्ये, परंतु हे आपण पूर्ण राजूच्या अर्धच्छेदाचं ते अर्धे सगळे समुद्र घेऊन काढलेले आहे ना, परंतु राजूचे जेवढे अर्धच्छेद आहे ते विचारते त्यामुळे हे सगळे पुढेच आहे संख्या एक सरळ संख्या आहे, भागिले नाही, सरळ संख्या घ्यायची, तिथे बसत नाही म्हणून खाली गेली. आता हे पूर्णच राजूचे अर्धच्छेद घेऊन आपण काढलं, परंतु राजूच्या अर्धच्छेदातून वजा करायचे आपल्याला. एक तृतीयांश ते हे करायचं ना, 1,00,000चे अर्धच्छेद, 1 योजनाचे अर्धच्छेद, 1 अंगुलाचे अर्धच्छेद, तेवढे दिवस समुद्रांची संख्या नाही. मग ती अजून वजा केलेली नाही याच्यातून, मग ती ऋण राशी आहे, त्याला काय म्हणायचं ऋण राशी. मग कुठल्या पण आता आपल्याला काय करायचं, आता तुम्हाला म्हटलं की 8 वजा 5 जी राशी, एवढ्या वेळेला 2-2चा अंक ठेवून किती राशी येते, किती संख्या येते असं विचारलं. कोणती राशी ही ऋण राशी आहे, 8 मधून 5 वजा करायची. मग काय करायचं तिथं 8 वेळेला 2-2चा घेऊन गुणाकार केला तर जी राशी येणार ती भाज्य राशी म्हणायची, जी वरची काय म्हणतो आपण त्याला भाज्यच म्हणतो ना, भाज्य राशी. आणि हे वजा 5 आहे त्याची जी तेवढ्या वेळा 2-2चा अंक ठेवून परस्पर गुणाकार करायचं, ती राशी ते भाजक राशी म्हणा किंवा भागाकार राशी म्हणा येते. तर ते उत्तर येते. जसं उदाहरणार्थ इथं 8 वेळेला आपण 2-2चा गुणाकार केला तर किती राशी येते 256 येते. आणि 5 वेळा 2-2चा गुणाकार करायचा किती राशी येणार 32 येणार. 2-2 4, 4-2 8, 8-2 16, 16-2 32. तर त्याला भाग, ही राशी मजा असते ना ती त्याला भागायची, जे उत्तर आलं त्याला भागायचं म्हणजे उत्तर निघते. किती येणार राशी ही 8. मग हे 3 वेळेला आपण 2-2चा गुणाकार केला तर किती येणार 8 राशी येणार. जे ह्याच्यातून वजा करून राशी तेवढ्या वेळा तुम्ही 2-2चा गुणाकार ठेवून गुणाकार करा, किंवा ही जी मूळ राशी आहे तेवढ्या वेळा 2-2चा अंक ठेवून गुणाकार करायचा, किंवा 2 असेल 4 असेल जी असेल ती संख्या. आणि जी वजा राशी आहे त्याचं जे प्रमाण येणार तेवढ्या वेळा ठेवून तर त्याला काय म्हणायचं भागाकार राशी. जी ऋण राशी असते त्याचं जे प्रमाण येईल परस्पर गुणाकार करून त्याला काय करायचं आपण भागाकार राशी बनवायचं. तसे या राजूच्या अर्धच्छेदातून वजा काय आहे त्या ठिकाणी 1,00,000चे अर्धच्छेद, 1 योजनाचे अर्धच्छेद, 1 अंगुलाचे अर्धच्छेद आणि 1 मेरू पर्वताचा अर्धच्छेद. ही ऋण राशी आहे. तर एवढ्या वेळेला आपण 16-16चा गुणाकार करून जी राशी येईल त्याला ह्याची भागाकार राशी होणार. ती आता आपण हे 16-16चे जे गुणाकार केलेत ना ते पूर्ण राजूचे जेवढे अर्धच्छेद आहेत तेवढे पूर्णचेच केले आपण. परंतु त्याच्यामध्ये राजू सुधीर समुद्रांची संख्या जी आहे ती तेवढी नाही, ती त्याच्यामध्ये एवढे कमी आहे. 1,00,000 योजनाचे अर्धच्छेद, 1 योजनाचे अर्धच्छेद, 1 अंगुलाचे अर्धच्छेद आणि 1 अर्धच्छेद. मग ती ऋण राशी आहे. मग त्या ऋण राशी प्रमाण 16-16चा गुणाकार ठेवून जे उत्तर येईल ती त्याची ह्या राशीची काय होणार भागाकार राशी होणार. त्या राशीची भागाकार राशी होणार. मग ते भागून जे उत्तर येईल ते बरोबर उत्तर येणार तिथं. ते असं उत्तर येत नाही ना, एवढ्या असंख्याकाचं गणित आपण करणार तर त्यामध्ये असं त्याच्यातून वजा किती झालं तेवढ्या वेळा सरळ गुणाकार ठेवलं तर ते उत्तर येत नाही ना बरोबर. हे सरलीकरण करण्यासाठी असं करतात, सरळ गणित करण्यासाठी. त्याचं उत्तर एका ह्याच्यामध्ये येते ना, एका कुठल्या तरी अमाऊंट मध्ये, राजू मध्ये, ह्याच्यामध्ये आणण्यासाठी तसं करतात. आता ही राशी वर घेते, वर इकडून घ्यायला पाहिजे होतं. हे प्रतरांकुल गुणिले 7,68,000 गुणिले 7,68,000 ही वरची गुणाकार राशी आहे. प्रतरांगुल परत 7,68,000 लिहावं लागणार. त्याचा अंगुलचाच गुणाकार तो प्रतरांगुल नाही, 7,68,000 अंगुल गुणिले 7,68,000 अंगुल
तर मग 7 ला काढू शकणार गुणिले 7 ला काढू शकणार जेवढे येतील त्याला प्रतरांगुल गुणिले होईल ना. आपण जसं हे करतो ना, 1 राजू गुणिले 4 राजू गुणिले 3 राजू केले समजा. तर ते 4 राजू गुणिले 3 राजू केले तर 4 गुणिले 3 करणार 12 आणि राजू गुणिले राजू काय होणार, राजू प्रत होणार ना. तसं तिथं अंगुल गुणिले अंगुल प्रतरांगुल होणार. आणि ती संख्या हा ती जी संख्या आहे तेवढे प्रतरांगुल, तिचे गुणकार जेवढे येईल तेवढे प्रतरांगुल हे उत्तर येणार. मग ही जी ऋण राशी आहे आपण जी वजा करायची तेवढ्या वेळा आपण 16 चे गुणकार घेऊन गुणाकार करून जे उत्तर येईल तेला काय करायचं, जी भागाकार राशी करायची म्हणजे भाजक राशी करायची. आता मगाशी सांगितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 1 लाख चे जे अर्धछेद आहेत त्याच्या तेवढ्या वेळेला आपण 4 ठेवले तर काय येणार, 1 लाखाचा वर्ग येणार. 1 लाखाचे अर्धछेद आहे तेवढ्या 2 ठेवले तर काय येणार, 1 लाख येणार. ते कोणत्याही राशीचे जेवढे अर्धछेद असतात तेवढ्या वेळा 2 संख्या ठेवून परस्पर गुणाकार केला तर तीच राशी येत असते. 256 चे अर्धछेद 8 आहेत तर 8 वेळा आपण 2 ठेवून गुणाकार केला तर 256च येणार. तसे 1 लाखाचे जेवढे अर्धछेद आहेत तेवढ्या वेळा 2 ठेवून गुणाकार केला तर 1 लाखच येणार. आता 1 लाखाच्या अर्धछेद वेळेला आपण 4 ठेवले, 2चा वर्ग ठेवला तर किती येणार, 1 लाख योजनाचा वर्ग येणार. आणि 1 लाख योजनाच्या अर्धछेदाच्या अर्धा वेळेला 1 लाख योजनाचे जे अर्धछेद आहे त्याच्या अर्ध्या वेळेला आपण 16 ठेवले. आता मग कशी दाखवलं ना, हा तर 1 लाखाचा वर्गच येणार. मग आपल्याला 1 लाख हे सुद्धा सगळी राशी अर्धी होणार ना, दीड समुद्रांची संख्या अर्धी आहे तर ही ऋण राशी सुद्धा अर्धीच होणार ना सगळे. तर म्हणून तिथे 1 लाख योजनाच्या अर्धछेदाच्या अर्धा वेळेला काय करायचं आपल्याला, 16चा गुणकार करायचा आहे. म्हणून मग तिथे काय येणार, 1 लाख योजनाचा वर्गच येणार. 1 लाख योजनाचे जेवढे अर्धछेद आहेत त्याच्या अर्धा वेळेला, कारण ही सगळी राशी काय होणार, ती पण अर्धी होणार ना. दीड समुद्रांच्या संख्येमधून जी ऋण राशी होणार ते अर्धी केली नाही इथं 2. मग त्याच्या अर्ध्या वेळेला आपण 16 ठेवणार तर 1 लाख योजनाचा वर्ग यायचा येणार. म्हणून ते काय होणार इथं, 1 लाख गुणिले 1 लाख. आता 1 योजनाच्या अर्धछेदाच्या अर्धा वेळेला 16चा गुणकार केला तर काय येणार तिथं, 1 योजनाचं. मग 1 योजनाचं ते अंगुलामध्ये करून लिहायचं. ते 7,68,000 गुणिले 7,68,000 एवढे प्रतरांगुल येणार. म्हणून इथं गुणिले प्रतरांगुल गुणिले 7,68,000 गुणिले 7,68,000 इथं घेतलं. आणि 1 अंगुल आहे सूचक गुण, त्याच्या अर्ध्या वेळेला काय करणार आपण, 16 ठेवून गुणाकार करणार तर काय येणार, त्या ठिकाणी अंगुलाचा वर्ग येणार ना, प्रतरांगुल येणार. त्यावेळेला पण काय येणार, प्रतरांगुल म्हणजे 4चा, प्रतरांगुलाची संदृष्टी 4 आहे. आणि 1 आपला जो हे आहे सुमेरू पर्वतावर पडलेला अर्धछेद त्याच्या अर्ध्या वेळेला 16 ठेवणार म्हणजे काय येणार, 4 येणार ना. 1 आहे त्याच्या अर्ध्या वेळेला आपण 16 ठेवणार म्हणजे तिथं त्याचा वर्गमूळ ठेवणार. मग काय येणार तिथं 4 येणार. बरोबर, 4चा वर्गमूळ ठेवणार. 1 वेळा ठेवलं तर ते 16 येणार, परंतु त्याच्या अर्ध्या वेळा ठेवायचं तर त्याचा वर्गमूळ येणार. आणि 3 समुद्र जे आहेत ते वजा करायचे ते पण ऋण राशी येणार. त्या 3 समुद्राचे 16 गुणकार जे आहेत ती याची भागाकार राशी होणार. 3 समुद्र वजा करायचे आहेत ना, ते पण ऋण राशी झाली. म्हणजे 3 समुद्राचे 16 गुणकार ही काय ना ऋण राशी. आता ही सगळी वरची भाज्य राशी आणि ही खालची सगळी भागाकार राशी आहे. या राशीला आपण खालच्या राशीने भागलं. ते आपण धनराशीमध्ये घेतलेत ना, परंतु ते तर ऋण आहेत कारण ते 3 वजा करायचे ना आपल्याला.
तीन समुद्राची जी संख्या येईल ती वजा व्हायला पाहिजे ना. बरोबर आहे की, परंतु त्यातले 3 समुद्र वजा होणार आहेत. 16 गुणकार जे आहेत ते 3 16 गुणकार कमी होणार, कारण तर 3 समुद्र आपण कमी करणार आहे. हा, मग ते 3 16 जे आहेत ते काय होणार, त्याची ऋण राशी जी असते ती भागाराशी होते. म्हणजे त्या 16 ची संख्या ठेवायची आहे, त्याच्यातून काय काय कमी करायचं आपल्याला. तर एक योजनाचे अर्धछेद जे येतात ते कमी करायचे आहेत, एक योजनाचे, एक अंगुलाचे, एक मेरू पर्वताचे अर्धछेद आणि 3 समुद्राचे 3 गुणकार ते पण कमी होणार. म्हणून ती सगळी काय झाली, ऋण राशी झाली. तर त्या ऋण राशीचं जेवढ्या ठेवून 16 ठेवून किती येईल तेवढे प्रमाण आलं आपलं. तर मग काय झालं याच्यातून, ही सगळी राशी काय होणार बघा, ते 7 ला कडसला हे 7 कडसला जाणार, हे प्रतरांगुल जाणार. आणि त्याच्यानंतर 16 16 तिथं 2 वेळा 16 16 आहे, हे 2 वेळा 16 16 जाणार. आणि इथं काय आहे, 2 आहे. काय राशी शिल्लक काय राहिली, राशी शिल्लक राशी आपण घेऊया खाली. आता ही राशी इथं दिसतंय का खालचं, वर लिहिते इथं. आता याच्यातून शिल्लक काय काय राहिलं ते वर लिहिते. हे जगत प्रतर 1 वजा, आणि इथं काय आहे, 2 पण राहिले ना, 2 गुणिले 24 गुणिले 790, खूप सगळी संख्या आहे. 790 56 94 150 आणि खाली जे आहे ते भागारामध्ये काय राहिलं, 7 7 15 1 लाख 1 लाख आणि 4 आणि 16. ते 4 माझं डबल कसं झालं पण असतं, तिथं आलं नाही डबल. इधर से काटा गड़बड़ हो गई। 4 2 बार नहीं आए, इसमें 2 बार है, हमारे 3 बार आए ना, इतने एक आया। सूचंबुल का कुछ नहीं सूचंबुल के अर्धछेद मात्र 4 कर गुना करने से प्रतरांगुल होता है। मेरू के ऊपर आने वाले एक अर्धछेद मात्र 1 बार 4 है। ऐसा उपयुक्त राशि की भागान होती है। वो 7,38,000 के अंगुल अलग से नहीं है। ये मेरू पर्वत का 4 है और इसका ये प्रतरांगुल का 4 है और एक 4 कौन सा लेता है, सूचंबुल का प्रतरांगुल भी आना चाहिए। हाँ, इधर 3 लिखा आपने, इसमें कॉपी में हमारे 2 बार ही आया है। 7,38,000 का प्रतरांगुल नहीं हो सकता, छूट गया होगा इसलिए आप गड़बड़ देखते हैं। तो क्या लागले तर एक सूचंबुल था, उतनी बार अपन उसके अर्धछेद प्रमाण बार 16 रखेंगे तो प्रतरांगुल आएगा ना, सूचंबुल का और तो प्रतरांगुल आएगा, उसका प्रतरांगुल लिखा था। और यहाँ पर 7,68,000 का वो 4 लिखा मैंने प्रतरांगुल। एक मेरू पर्वत का 4 लिखा, तो यहाँ पर नहीं लिखा है, वो प्रतरांगुल एक ही बार लिखा है कॉपी में। 2 बार आया, एक प्रतरांगुल और एक 4 मेरू पर्वत का। ये मैंने 2 बार लिखा है, ये 2 बार नहीं लिखा है वहां पर। आना चाहिए एक योजन के
अंगूर करेंगे जैसे ऊपर आया है वैसे यहाँ पर भी आना चाहिए। उसको देखो। अभी जो किया है उसको करते हैं पहले। तो 15 और क्या रह गया 1 लाख गुणिले 1 लाख गुणिले 16 और 40 अब प्रतिरंग का रखते अब इसको 24 गुणिले 2 क्या हो जाएगा 48 हो जाएगा और 15 गुणिले 16 कितना हो जाएगा 240 हो जाएगा और 48 का भाग दे देंगे उसको तो 5 आ जाएगा। 24 गुणिले 48 होगा और 15 गुणिले 16 करेंगे तो 240 होगा। तो 48 का भाग देंगे तो 5 आ जाएगा। हाँ? ऐसा भी कर सकते 2 का 16 के बाद जैसे क्या किया 15 के 20 आते और 24 पंचे 120 ऐसा करते हैं 5 शेष रहेगा मतलब क्या रह गया यहाँ पर 15 और 16 भी गया तो क्या रह गया 5 रह गया और ऊपर 790 करोड़ 56,94,150 रहते हैं और नीचे क्या है 7 गुना 7 गुना 1 लाख गुना 1 लाख ये 5 आया ना 5 गुना 1 लाख गुना 1 लाख गुना 4 तो इसका कितना आएगा 4 पंचे 20 सत्ते 140 140 सत्ते 14 सत्ते 980 लाख तो पूरा भागा राशि नहीं हो गए आगे इसकी सब निकाल करके 7 गुना 7 गुना 5 गुना 1 लाख गुना 1 लाख गुना 4 इसका उत्तर कितना है 980 लाख इतना आ गया। मग ह्याला काय होणार होतं हे सगळं गेलं 790 करोड 56,50,000 हे भागात होणार हा भाग घालवला तर किती येते साधिक धगरय 1239 ला थोडा अधिक येते 1239 ते थोडा अधिक आता आहे म्हणजे ह्याचा भाग घालवला तर जगत प्रत 1 कमी 1239 थोडा अधिक हां एवढं उत्तर आलं कशाचं उत्तर आलं धनराशीचा जोड आला त्या धनराशीचा जोड आणि त्याला त्याचं क्षेत्रफळ आलं म्हणा थोडक्यात हा क्षेत्रफळ आता त्याच्यातून पुन्हा ऋण राशी काढून वजा करायचे कुठली ऋण राशी 1 4 पट त्याच्यामध्ये मिसळ आहे ना 1 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले असे पूर्ण जेवढे समुद्र आहेत तेवढ्यांचं ऋण राशी आहे त्याचं प्रमाण काढून वजा करायचं आता ह्या सूत्राने ते पण काढायचं गणित हे एवढं प्रमाण धनाचं आलेलं आहे जगत प्रतर भागिले 1239 काही अधिक साधिक धगर असं सांगितलं ध म्हणजे 9 ध म्हणजे 3 र म्हणजे 2 आणि य म्हणजे 1 धगरय धगरय ध वर्ण 9 घ्यायचे ग वर्ण 3 घ्यायचे र वर्ण 2 घ्यायचे आणि य वर्ण 1 घ्यायचा त्या अक्षरावरून अंक घ्यायचे तर हे जलचरहित समुद्रांचे जे खंड काढले होते त्याच्या धनराशीच्या जोडाचं क्षेत्रफळ झालं होतं तेवढे जे खंड आले होते त्याचे क्षेत्रफळ निघाले आता त्याच्यातून आपण तिची समान गुणकार करण्यासाठी जी ऋण राशी मिसळली होती एक 4 पट राशी
लवण समुद्रामध्ये 1, पुढच्या समुद्रामध्ये 4, त्याच्या पुढे 16, 64 असे मिसळ होते. त्यांची बेरीज करून ह्याच्यातून वजा करायची. म्हणजे जलचर रहित समुद्रांचं क्षेत्रफळ, शुद्ध क्षेत्रफळ आलं. आणि मग त्याला राजप्रतरमधनं वजा करायचं, म्हणजे तेजोलेशाचा स्पर्श निघणार. आता अशा ह्याच पद्धतीने ते ऋणराशीचं पण जोड करायचं. त्याच मगाच्या सूत्राने पद प्रमाण काय करायचं, गुणकारांचं परस्पर गुणाकार करायचं. मगाचं सूत्र पद प्रमाण गुणकार ठेवायचे, त्याच्यातून वजा 1 करायचं, त्याला गुणकार वजा 1 भागायचं आणि गुणिले केल्यानंतर काय येणार. आता मगाची जी संख्या होती ती 16 होती, आता ही 4 आहे. म्हणजे काय येणार तिथं, त्याचा वर्गमूळ येणार. म्हणजे तेवढी संख्या ठेवून 2चा गुणकार केला तर ती संख्या येते, आणि त्याच्या अर्धा वेळेला 4 ठेवून गुणकार केला तर ती संख्या येणार. जेवढ्या ज्या राशीचे हे असतात अर्धछेद, तेवढ्या वेळा आपण 2 ठेवले तर तीच राशी येते. त्याच्या अर्ध्या वेळेला 4 ठेवले तर तीच राशी येणार. अर्ध्या वेळेला आपण पद कमी केलं तर तेवढ्या 4 ठेवलं तर तीच राशी येणार. मग जे पद आता ह्या ठिकाणी आहे राजूचे अर्धछेद, तेवढ्या वेळेला आपण त्याच्या अर्ध्या वेळेला 4 ठेवलं तर काय येणार, 1 राजू येणार. तिथं मग 16 ठेवले तर राजूचा वर्ग आला होता. आता 4 ठेवलं तर राजू येणार, त्याच्या वर्ग. म्हणजे काय येणार तर 1 राजू येणार. पदाचा गुणकार काय येणार, 1 राजूचं प्रमाण येणार. आणि त्याच्यातून 1 वजा करायचे, 1 वजा. आणि गुणकार किती आहे तर 4चा आहे. 4 मधून 1 वजा झालं तर त्यांना 3 येणार. आणि मुख काय आहे, पुष्कर समुद्र. 1 गुणिले 4 गुणिले 4. आता हे जे आलं प्रमाण ते लवण समुद्र प्रमाण खंडाचं आलं. त्याला जम्बुद्वीप प्रमाण करण्यासाठी 24 न गुणायचं. आणि पुन्हा त्याला लवण जम्बुद्वीपाच्या क्षेत्रफळानं गुणायचं. किती येणार, 790 करोड 94,155 लक्षात राहायचं. आता ह्याच्या पुन्हा अंगुलामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायचं, त्याला 7 लाखाचं गुणले 7 लाखाचं गुणायचं. हा, हे तर त्यांनी प्रत्रांगुल ठेवलेलं आहे बघा. तर त्यांना तुमचं वर करते 7,68,000 गुणिले 7,68,000 आणि एवढे प्रत्रांगुल. आता ह्याच्यामध्ये पण 3 ऋणराशी येणारच, तेवढे वजा करायचे ना समुद्राची संख्या. तर तेवढ्या वेळेला जी राशी आहे ते मग अशा प्रमाणाप्रमाणे 1 लाख योजनाचे अर्धछेद, 1 योजनाचे अर्धछेद आणि 1 अंगुलाचे अर्धछेद वजा करायचे. तर तेवढ्या वेळा आपण 4 ठेवलं, त्याच्या अर्ध प्रमाणाला 4 ठेवलं तर काय येणार, तीच राशी येणार. मग 1 लाखाचा वर्ग आला होता, 7 लाखाचा अंगुलाचा वर्ग आला होता, तर वर्ग नाही येता तीच राशी येणार. मग काय येणार, 1 लाख 7 लाख योजनाचे अंगुल करायचे ना, मग ते 7,68,000 दुसऱ्या अंगुलाच येणार. म्हणून 2 आणि हे किती येणार, ते 4 मेरू पर्वताचं 1 ते पण 2च येणार. 4चं वर्गमूळ घ्यायचं ना 2, आणि 3 समुद्राचं वर्गमूळ घ्यायचं 4 3 समुद्र. तर ते गुणकार कमी करण्यासाठी 4 गुणिले 4 गुणिले 4. तर ही ऋणराशी जी आहे ती भागा राशी झाली. ऋणराशी प्रमाण आपण 4चा गुणकार ठेवल्यानंतर जी राशी येते ती मूळ राशीची काय होते, भागा राशी होते. मग
प्रमाण काढल्यानंतर किती येणार? सगळं मगाच्या प्रमाण सगळं आपण हे केले होतं. 4 + 16 आहे, 4 ला 2 जाणार, नंतर 7 ला 1 जाणार, नंतर 24 आहे. जे सगळं गुणाकार काढून जर त्याची आपण हे केले गणित काढलं तर किती येते ते? हे जगत श्रेणी आहे आणि सूच्यंकुलामध्ये ते संख्या सूच्यंकुल येते. इथं भागाकार कमी आहे आणि वरची राशी मोठी आहे. कारण आता इथे 1 लाख उरले फक्त आणि 2 गुणिले 2 नाही ते सूच्यंकुल 1 आहे. 2 2 8 उरले, 8 ते 24 झाले, 24 गुणिले 7 केले, तेवढे लाख येणार. आणि वर काय 7,68,000 आहेत आणि 790 करोड 56 लाख 54,50 आहे. म्हणजे भागाकाराच्या वरती मोठे ते संख्या तिथं गुणकार येणार. म्हणजे आणि सूच्यंकुलामध्ये आहे रूपांतर, हे सगळं प्रमाण सूच्यंकुलामध्ये आहे. म्हणून नाही ना, इथं जे सूच्यंकुल आहे ते प्रतरांकुलाला भाग दिला, हे सूच्यंकुल आहे आणि प्रतरांकुलाला भाग दिला तर किती येणार? सूच्यंकुलच येणार. म्हणून संख्या सूच्यंकुल गुणिले जगत श्रेणी, याचं उत्तर काय येणार? संख्यात सूच्यंकुल गुणिले जगत श्रेणी. तर ही ह्याच्यातून वजा करायची. मग ह्यापेक्षा हे प्रमाण हे जगत प्रतर आहे आणि जगत श्रेणी आहे. संख्या सूच्यंकुल प्रमाण जगत श्रेणी आहे. तर हे प्रमाण ह्या राशीतून धनराशीतून वजा करायचं, काही कमी करणार आपण. हा, एक गुणकार करायचा आणि त्याच्यातून काही कमी करायचं. म्हणजे ह्याच्यातूनच काही कमी होणार. म्हणजे एक गुणकार आहे त्याच्यातून काही कमी. तर काय नाही तर संख्या सूच्यंकुल प्रमाण जगत श्रेणी ह्याच्यातून कमी करायचे. म्हणजे एक गुणकार करून त्यातून काही कमी केली. तिथे हे न करता गणित न करता काही कमी नाही समजायचे. आणि हे प्रमाण कशाचं आलं? चरचररहित समुद्रांचं क्षेत्रफळ आलं एवढं, पूर्ण क्षेत्रफळ आलं ऋण राशी वजा करून वगैरे. आणि हे जे प्रमाण आलं ते एक राजूला एक राजू जे मध्य लोक आहे त्याच्यातून वजा करायचं. तर ते तेजोरेषा दिवांत घेणार, तरच घेणार फक्त. मध्य लोकांचे किती आहे? एक राजूला एक राजू म्हणजे जगत परत होणार वजा हे जलचररहित समुद्रांचं क्षेत्रफळ 1249 काय आहे आणि एक कमी. तर ह्या जगतप्रतर मधनं ते जगतप्रतराचा 1249 भाग वजा करायचा. मग काय करणार होता? समच्छेद करायचा. नाही राजू हे शिकलं माझं. राजू प्रतर हे 49 भागावं लागेल. जगतप्रतर नाही घ्यायचं, राजू प्रतर घ्यायचं. एक राजूला एक राजू म्हणजे राजू प्रतर होणार. 10 बाय 10 खोली बांधायची आपल्याला. तर काय म्हणतात? 10 गुणिले 10 म्हणजे 10चा वर्ग येणार. तर त्याचं क्षेत्रफळ झालं. तसं इथं एक राजू गुणिले एक राजू मध्य लोकांचं क्षेत्रफळ किती येणार? राजू प्रतर येणार. म्हणजे जगतप्रतराचा 49वा भाग. हे आपण एक राजू गुणिले एक राजू सरळ करायचं. काय ना हे जगतप्रतर येणार आणि 7 गुणिले 7 49 राजू प्रतर आहे. हे मध्य लोकांचं क्षेत्रफळ आहे. जिथं तिथे राहतात तिथलं क्षेत्रफळ आलं 24 25 पर्यंत तिथे राहतात. आणि त्याच्यातून हे जलचररहित समुद्रांचं क्षेत्रफळ वजा करायचं. तर वजा करण्यासाठी काय करणार? छेद समान करणार आपण. 49 गुणिले 1249 वजा जगतप्रतर गुणिले 49 ते कसे घ्यायचे सांगितलं? 1249
केलं आपण. आता याच्यातून हे वजा करायचं, समान संख्या काढायची. ती समान संख्या आहे ना दोनमध्ये. जगत्र तर भागिले 49 भाजीचं तर भागिले 1239. आणि 1239 वजा 49 1190. अगदी करेक्ट आहे, थोडं कमी जास्त येतं, त्याला समान मी करून केलं. मग ह्याला भाग दिल्यानंतर येतंय हे 1190 ह्याला भाग दिला ना, ह्याला 49 ने 1239 ला गुणा. तुमच्या कॉम्प्युटरवर करा, तुमच्या मोबाईलवर, आणि त्याला 1190 ने भागा. म्हणजे किती प्रमाण येते? 651 येते. तिथे 51 कालची मोठी आहे ना तर 651. जगत्र तर भागिले 651 एवढा तल स्पर्श होणार त्या ह्याचा सिरेन लोकाचा. सिरेनच्याने ज्याला स्पर्श केलेला आहे तेवढ्या भूमीचा स्पर्श येणार. आता त्याला सिरेनची जी उंची आहे त्याच्यानं गुणायचं, म्हणजे घनफळ येणार. सिरेनची उंची किती आहे? संख्या संख्यात अंगुल त्याने गुणलं. तर हे तेजो रेषावाल्यांचं स्वस्तान स्पर्श नाही. तेवढ्या जागेला सिरेनच्याने तेजो रेषा सहित स्पर्श केलेला आहे सगळ्या भूतकाळामध्ये. उंचीने गुणला, हे फक्त जमिनीचा स्पर्श येणार एवढे. जगत्र भागिले 51. आणि सिरेनची उंची जी आहे ती पण व्यापली ना, स्पर्शन झालं ना. तर किती पण उंची घेतली तर संख्या सूच्यंकुलच होणार त्यांची. जरी कोसामध्ये घेतलं तर ते कोसाचा अंगुल केलं तर संख्याचा अंगुलच होणार. संख्या सूच्यंकुलानं गुणलं त्याला. तर एवढा काय झाला हा स्पर्श. स्पर्शन एवढं आलं. आणि ह्या लोकांचा संख्याचा भाग आहे. सिरियस लोकांच्या पेक्षा संख्याचा भाग आहे, परंतु त्या पेक्षेनं सिरियस लोकांचा संख्यात गुण येईल का? सिरियस लोक म्हणजे मनुष्य लोकांचा असंख्यात पडले नाही. मनुष्य लोकांपेक्षा 5 लोकांच्या प्रश्न होत ना त्यावेळेस स्पर्शन आलं एवढं. सगळं करून डोंगर पोखरून एवढं परंतु कसं काढलं हे आपल्याला, म्हणजे एवढं मोठं गणित एवढं करणं सोपं आहे का ते? तर सूत्राच्या माध्यमातून त्याचं उत्तर बरोबर निघतं हे बघण्यासाठी. असंख्यात आणि अनंताचं गणित करतात सगळं असं. आम्हाला थोड्या संख्या म्हटलं तर त्याचं गणित होत नाही. आता पुढं झाली वेळ, आता पुढचं उद्या घेऊ आपण. पद्मलेशच्या अजून तेजलेशाचं काय काढायचं राहिलं? मराठी समुद्राचं काढायचं राहिलं. मराठी समुद्रात सांगितलं होतं की 9/14 उपपाठ्याचं पण सांगितलं होतं तसं. तेजलेशाचं सगळं सांगितलं होतं. पुढचं पद्मलेश आणि शुक्ललेश आहे उद्या. ते काय सोपं आता, त्याचं काय गणित काढायचं नाही आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. नंतर काळ आणि हे सगळं सोपं आहे, अंतर वगैरे आता सोपं आहे सगळे रेषा मार्गाने राहिलेले. जाणणारा जीव आहे, ज्ञानाचा घनपिंड आहे आणि ज्ञानाला काहीही अवघड नाही. हे सगळ्याला कोण जाणतंय? ज्ञान जाणतं. आणि मी ज्ञानमय आत्मा आहे, मग मला कशाचं टेन्शन? मी संपूर्ण लोक आणि आलोकाला जाणणाऱ्या सर्वज्ञत्व शक्तीने संपन्न आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचे कारण नाही. फक्त जाणणाऱ्याला जाणं की सगळं जाणलं जातं.
या देह देवालयामध्ये हा जाणणारा आत्मा ज्ञाता द्रष्टा आहे, तो सगळ्याला जाणत आहे आणि हाच मी आहे असे भाव वाचन करा. जो ज्ञानमय आहे तो मी आहे. प्रत्यक्ष स्वानुभव प्रत्यक्ष आहे. ज्ञाना